सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गकरु पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दुर्ळांबोला के लागे बाईये ब्रह्मादिका तो न पडे ठाईये हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप वैष्णवाग्रणी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगातून विश्वमाऊली ज्ञानोबाराय भगवान श्री पंढरीश परमात्म्याकडे आपलं नातं जोडतात। विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून संत महंतांच्या आशीर्वादाने
उपस्थित भाविक सज्जन माता भगिनी, परिसरातून या पवित्र गावातून उपस्थित असणारे सर्व टाळकरी वृंद, मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजच्या 6व्या दिवसाची चिंतन सेवा आगंतुकपणे, अचानकपणे या ठिकाणी ही सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आपण संकल्पित वेळेमध्ये आपण ही चिंतन सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल. बेस द्या, बेस. मौजे हुजडा, या हुजडामध्ये समापन्न होत असलेला हा गेली अनेक वर्षापासून चालत असलेला भक्ती महोत्सव साधारणतः किती वर्ष झाले? या वर्षीचा 74वा वर्ष आहे आणि पुढल्या वर्षी येणारा हा तुमचा अमृत महोत्सव असेल. आणि म्हणून या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला अनुसरून या ठिकाणी अत्यंत वारकरी संप्रदायाची जी काही नियमावली किंवा वारकरी संप्रदायाची जी काही आचारसंहिता आहे किंवा वारकरी संप्रदायाची जी आदिनाथापासून आलेली परंपरा आहे, ती परंपरा वृद्धिंगत करण्याचं काम, जोपासण्याचं काम ज्या महाराष्ट्रात त्या संत मांदियाळींनी केलं, त्यामध्ये या संत मांदियाळीतील अविभाज्य अंग असणारे या परभणी भागामधील सर्वांचे श्रद्धास्थान आणि वारकरी संप्रदायामध्ये भूतदया गायी पशुचे पालन या न्यायाने भूतावर किती दया असावी हे ज्यांच्या चित्रातून, ज्यांच्या प्रतिमेतून दिसतं, असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन मोतीराम महाराज यांच्या या पवित्र पंचक्रोशीमध्ये तथा गुरुबद्दल असलेली निष्ठा किती असावी, भगवंताविषयी किती निष्ठा असावी, असा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म या न्यायाने ज्यांनी अव्याहतपणे स्वामींची अर्थात प्रभूची आणि मोतीराम महाराजांची ज्यांनी निष्ठेने सेवा केली, असे दुसरे संत मारोतराव महाराज यांच्याही या पंचक्रोशीमध्ये आणि या संत मालिकेमधील त्यांचे सर्व परंपरेतील अनुयायी आणि वारकरी संप्रदायाचा आचार विचार आणि उच्चाराचा समन्वय घालून आपल्या जीवनाची वाटचाल करणारे सर्व माझे बुजुर्ग श्रोतृवृंद, या सर्वांच्याच पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि भक्तीची साधना करत 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 या वर्षी आपण 74व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. मी तुमच्या म्हणण्यानुसार विश्वास ठेवला बरं का? हा, मग काय नाही. आता लोक मध्ये 74 कसा म्हणतात. वा, आदरणीय महाराज गुरुचरण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून या वर्षीचं 74वं वर्ष आहे आणि पुढल्या वर्षी महात्म्यांच्याच आणि वारकरी संप्रदायातील तत्वनिष्ठ सर्व महाराज मंडळींच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा अमृत महोत्सव या ठिकाणी समापन्न होईल, यात काही साशंकता नाही. आणि या पवित्र धर्म मंडपामध्ये वारकरी संप्रदायातील थोर गुणीजन गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जवळजवळ 1997, 98, 99, 2006 मध्ये येडशीकरांच्या फडावर मी मृदंग शिकलो आणि त्यामध्ये आम्ही वाळवंटामध्ये काही महत्वाचे फड असायचे कार्तिक वारीमध्ये. त्याच्यामध्ये येडशीकरांचा फड, भगवान भाऊ येडशीकर आणि रामकृष्ण भाऊ येडशीकर, असे हे भाऊंच्या फडावरील जी फड परंपरा होती त्याच्यामध्ये तो एक फड होता.
आणि दुसरा एक फड असा होता की तिथं विद्वज्जन तर यायचेच, पण गुणीजन सुद्धा त्या फडावर यायचे. असा एक फड, तो म्हणजे फळा संस्थांचा फड. आणि त्या फळा संस्थांचे आम्ही बऱ्याच वेळेस काहींचं चिंतन ऐकण्याकरता यायचो, आणि काहींचं गायन ऐकण्याकरता यायचो, काहींचा मृदंग ऐकण्याकरता यायचो. त्यामध्ये आदरणीय सोपान काका बोबडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि दुसरे आदरणीय कैलास राणा शिवचंद्र मोळी असे आदरणीय महाराज कैलास महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि वारकरी शिक्षण संस्थेतील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी आणि या परिसरातील सर्व टाळकरीवृंद, आदरणीय महाराज 2-3 ठिकाणी उपस्थित होते पण नाव माहिती नाही. गणेश दादा, हा दादा महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 मृदंगाचार्य आणि आपण सर्व जाणकार बुजुर्ग आणि महिन्याचे नियमाचे वारकरी तेही या ठिकाणी दिसलेले आहेत. असे सगळे मंडळींच्या पवित्र उपस्थितीमध्ये आम्हाला आनंद याचा वाटतो महाराज, समोर ऐकणारा वारकरी असला पाहिजे आणि कुणीतरी असणार, पण हे सगळे जुने फेट्यावरले वारकरी मंडळ काही उपस्थित आहेत. पाहिल्यानंतर आनंद वाटला. या पवित्र खुजड या पवित्र नगरीमध्ये आपण सर्व संयोजक मंडळींच्या मार्गदर्शनाने, ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आजची चिंतन सेवा आमचे माऊली आदरणीय संयोजक मंडळी सर्वांच्याच माध्यमातून आगंतुकपणे ही चिंतन सेवा माझ्याकडे आली. आणि त्यामध्ये ज्ञानोबारायांचा छोटासा 4 चरणाचा आणि या अभंगातून भगवान श्री परमात्म्याशी पत्नीत्वाचं नातं जोडतायत ज्ञानोबाराय. मानवी जीवन जगत असताना व्यवहार असो व परमार्थ असो, व्यवहारामध्ये सुद्धा नाते असायलाच पाहिजेत आणि परमार्थात सुद्धा नाते असायलाच पाहिजेत. नवे नवे व्यवहारातल्या नात्याशिवाय आपलं जीवन पुढे जाऊ शकतच नाही. नातच नसेल तर या अवनीतलावर एकही मनुष्य या अवनीतलावर जन्मू शकत नाही नातं नसल्याशिवाय. नातं लागतच, नातं आहेच. फक्त व्यवहारातले नाते आणि परमार्थातले नाते या दोन्ही नात्यांची जर तफावत पाहिली तर आपल्या लक्षात येईल की व्यवहारातल्या नात्यापेक्षा काही पटीनं परमार्थातलं नातं हे आनंददायी आहे. परमार्थातलं नातं हे फलदायी आहे. परमार्थातलं नातं हे योग्य त्या ध्येयापर्यंत पोहोचवणार ते नातं आहे. अर्थात मानवी जीवनाचं जे गंतव्य स्थान आहे ते गंतव्य स्थान प्राप्त करून घेण्यासाठी परमार्थातल्या नात्याची नितांत गरज आहे. विठ्ठल व्यवहारातले नाते आहेत आणि परमार्थातले नाते आहेत. साधारणतः व्यवहारातले नाते कोणते? आपल्याकडे नाते सगळे नात्यातले मंडळी आहेत. मी तुम्हाला विचारतो, व्यवहारातले नाते काय? बोला, नाव सांगा. हा सांगा, नाते सांगा, व्यवहारातले नाते सांगा. हा, आई वडील सगळे बोला. हा, भाऊ बहीण, बरोबर आहे. हे सगळे नाते आहेत. ही व्यवहारातले नाते आहेत. काही घरातील नाते आहेत आणि काही घरासंबंधी काही नाते आहेत. आणि मग हे नाते जोडत असताना आई आणि वडिलांचं नातं हे आपलं येण्याच्या अगोदरचं नातं आहे. हे किती नातं घट्ट आहे. या जगतामधले काही नात्यांना पर्याय नाही, ऑप्शन नाही. ठीक आहे? आई म्हटलं की बस, आईचं प्रेम काय आणि मुलाविषयी आणि मुलाचं आईविषयी प्रेम काय हा सांगण्याचा विषय नाही, हा अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून व्यवहारातलं पहिलं नातं महाराज, पहिलं नातं ते म्हणजे आई आहे. आई. आणि म्हणून परमार्थातलं पहिलं नातं संत महात्म्याने जोडलं आईशी. वडील आहे ते दुसरं नातं आहे. मग बघा, आई आपल्या शास्त्रकारांनी 5 आई सांगितलेल्या आहेत. 5 आई सांगितल्या. आपल्याला जन्म देणारी आई 1, आपल्या गुरुची पत्नी आई 2, आपल्या मित्राची आई ती आपली आई,
आपल्या मोठ्या भावाची मंडळी पत्नी ती सुद्धा आपली आई की नाही, जी जीव घालते ती आपली आई. असे आईचे प्रकार पाडले. मग आईमध्ये ऑप्शन असतील, पण खऱ्या जन्माची आई कोणती असेल तर ती एकच आहे. पण त्याच्यामध्ये अनेक नाते आपल्याला पाडू शकतात. आईबद्दलचे आहेत. वडील आहेत. मला सांगा, आपल्याकडे भाऊ नाते सांगितलेले. भाऊ सांगा बरं, भावामध्ये काय? सक्का भाऊ, पुढं सावत्र भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, हा मोठ्याने बोला ना, गुरु भाऊ, आत्या भाऊ, बरोबर आहे, मानलेला भाऊ. झाले ना ते? साडू भाऊ, असू द्या, अशी मदत करा जा कैलास महाराज. भाऊ झाले, बरोबर आहे. बहीण सांगा बरं. बहीण, सक्की बहीण, पुढं सावत्र बहीण, मावस बहीण, चुलत बहीण, हा साखर बहीण. ही तुमच्या परभणीतली वेगळेच ऐकले बघा. साखर बहीण, पुढं गुरु बहीण, मानलेली बहीण, आत्या बहीण. झाले ना सगळे? आता तिसरं नातं सांगतो. बायको, सक्की बायको. हा काय याच्यात ऑप्शन? आता याच्यात ऑप्शन कैलास महाराज नाही. बाकी सगळ्या नात्यामध्ये ऑप्शन आहे, पर्याय आहे. पण एक नातं असे की त्या नात्यामध्ये पर्याय नाही. संत महात्म्यांनी सगळ्या संत वाङ्मयाचा जर आपण गोषवारा घेतला, संत वाङ्मयाचं जर परिशीलन केलं, तर सगळ्या संतांचा एकमेव मतितार्थ संत वाङ्मयाचा गोषवारा जर काढला, तर परमात्म्याशी नातं जोडत असताना सगळ्या संत महात्म्यांनी स्वतःकडे पत्नीत्वाचं नातं जोडलं आणि परमात्म्याला पती मानलेले. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. आम्हा नारायण तैशा परी. कैशा परी? जैसा पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रतेला जसा भ्रतार हाच प्रमाण असतो, तिथं दुसरं चालत नाही ना. तसं परमार्थामध्ये आपण नातं जोडत असताना, परमात्म्याशी नातं जोडत असताना संत महात्म्यांनी त्या देवाशी नातं जोडलं. व्यवहारातले नाते कधी ना कधी कालांतराने दुःख देणार आहेत काका. कधी ना कधी दुःख देणार आहेत. आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा नाहीच, परवा गेल्यानंतर का होईना, पण ते नाते आपल्याला दुःख देतात. व्यवहारातले नाते. अगोदर महाराज नातं काय करतं? एकमेकाशी प्रेम निर्माण करतं, एकमेकाविषयी जिव्हाळा निर्माण करतं. नातच नसेल तर त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न होत नाही. नातच नसेल तर जिव्हाळा उत्पन्न होऊ शकत नाही. उदाहरण देतो. मागे एक 5-7 वर्षापूर्वी, म्हणजे कोरोनाच्या आधी, एक दुर्घटना घडली पुणे भागामध्ये. ती माळींची दुर्घटना घडली महाराज. माळींची दुर्घटना. त्या माळींच्या दुर्घटनेमध्ये अख्खी दरडच कोसळली त्या गावावर. आणि ते गावच काय झालं, त्या दरडी खाली पुरून गेलं सगळं. आणि मग बातम्याद्वारे सगळीकडे टीव्हीवर बातमी आली की माळींची घटना अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे. अख्खं गाव त्या दरडी खाली गेलेलं आहे, डोंगर कोसळलेला आहे. आणि मग सगळे टीव्ही पाहत होते. आणि पूर्णाच्या रेल्वे स्टेशनच्या तिथं 2-3 मंडळी बसलेले. चहा मागवलाय, चांगला चहा द्या असं सांगितलं. 2-3 त्या खुर्चीवर बसलेले. समोर टेबल आहे. चहा मागवला आणि चहा मागवल्यानंतर तिथं लाईन चालू होती, फुट लाईन चालू होती महाराज. की गेलेल्या व्यक्तींचे नाव सांगत होते. त्या माळींच्या दुर्घटनेमध्ये जी जी व्यक्ती ते सापडेल त्या व्यक्तीचे नाव खाली यायचे. आणि हेडलाईन असायची माळींची दुर्घटना, आणि खाली फुट लाईन असायची, अमुक अमुक व्यक्ती ती सापडली. योगाने हे चहा मागवलाय, बातम्या ऐकतही होते. आणि बातम्या ऐकत ऐकत त्यांनी चहा निमा घेतला. आणि तेवढ्यामध्ये एका फुट लाईन मध्ये त्या 3पैकी एक जणाच्या जावयाचं नाव आलं.
जावयाचं नाव. काहीतरी तिथले नोंद करण्याकरता तू पुण्यात राहणारा पण माळींमध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर ती दरडही त्याच्या अंगावर कोसळली म्हणून ती सापडली व्यक्ती आणि म्हणून ते नाव खाली आलं अमुक अमुक व्यक्ती, तीही या दरडी खाली कोसळली, मृत्यू झालेला आहे. या तिघापैकी एक जणाचा तो जावाई होता. त्या जावायाला चहा घेऊ वाटेल का? का? नाही नाही बरोबर आहे, पण अगोदर बी मेलेले कुणाचे ना कुणाचे जावाई असतीलच की. त्यावेळेस चहा घेत होते, पण ज्यावेळेस ते माझा जावाई म्हटलं की आता चहा गोड लागेल का? नाही का? ममत्व जोडलं. नातं काय करतं? ममत्व जोडतं महाराज. आणि ममत्व हेच काय करतं? व्यवहारातलं ममत्व बाधा आणत. नवे नवे अहम अध्यास आणि मम अध्यास, नाही अहम अध्यास आणि मम अध्यास हे दोन अध्यास मनुष्याच्या जीवनामध्ये घातक आहेत. मी आणि माझं. पण ज्ञानोबा म्हणतात ज्याने मी आणि माझं ज्यांनी बाजूला केलेलं आहे तो परमात्मा तत्वाला एक रूप झालेला आहे. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. निरंतर तो संन्यासी आहे, तो साधू आहे, ते संत आहेत. पण कोण? ज्यांनी मी आणि माझं नष्ट केलेलं आहे. आणि परमार्थामध्ये मी आणि माझं हे घातक देते. व्यवहारातलं मी आणि माझं हे तुम्ही परमार्थाच्या मार्गाला गेल्यानंतर मग मात्र तिथं व्यवहारातलं नातं काय होते? आपले योग्य ते ध्येय गाठू देत नाही. मी आणि माझं. मी तुम्हाला सहज विचारतो, तुमचं नाव सांगा. बर, तुमचं तुमचं रामकिसन झालं, पण तुमचं सांगा ना. आता काय नाही का? तुम्ही व्यवहारातलं जर मी रामकिसन असं म्हटलं तर ते पारमार्थात चालत नाही, ठीक नाही. पारमार्थात जात असताना म्हणावं लागतं मी वासुदेव तत्वता आणि माझं महाराज. या जगतामध्ये माझं आहे ना, तेही घातक देतं महाराज. जन्मलिया बाळकासी नावच नाही ते बाजी, नाव नाही ते पासी, ठेविले नावाशी होते तुटे, ठेविले नावेसी ओ देत उठे. ओमित्तिकाक्षरम ब्रह्म याच्या खाल्ल्या ववेत्या. मग तुम्हाला अगोदर नाव नाही पण नंतर नाव आलं, पण त्या नावाशी तुम्ही काय जोडलं? ममत्व जोडलं. ते माझंच आहे. आणि या जगातातली माझी सुद्धा वस्तू काय असते? कालांतराने दुःख देते. मी तुम्हाला विचारतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. पुढं माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. इमानदारीने सांगाय, या प्रतिज्ञेनुसार कोण वागतंय? जर तसं घडलंच असतं तर आता ह्या मागच्या महिन्यापासून चाललेल्या बातम्या आल्याच नसत्या ना टीव्हीवर. काय दुर्दैव आहे महाराज ते प्रकार. माझं नाहीच महाराज. या जगतामध्ये माझं ममत्व माझा जोडला असतं तर या घटना घडल्याच नसत्या. माझं नाही महाराज. मी तुम्हाला शब्द देतो. तुमचं नाव सांगा. संभाजी. सांगा. घर कोणाचं आहे? माझं. पाहुणे मी कोणाचा आहे? माझा. बरोबर आहे. नक्की नक्की. फक्त 2 तासापुरतं बरं का. मी तुमचाच आहे. श्रीनिवास कोणाचा? मोठ्याने म्हणा ना. माझा म्हणा. बरोबर आहे, माझा. आता सांगा, तुम्ही जर माझा म्हणताय, सर्व भारत देश माझा म्हणता, मग मी पण त्याच्यात आलो ना, भारतात आलो, मग मीही तुमचाच ना. नक्की. मग माझ्या नावावर जमीन करून टाका ना. जमतंय? नाही जमत. नुसतं म्हणायचंय पण तशी वृत्ती होत नाही. मी तुम्हाला सांगतो, अभंगाच्या बाहेर मी जात नाही. आमची जोग महाराजांची परंपरा आहे, हे लक्षात ठेवा. मी आणि माझं
हे बाजूला आहे गेलंय का नाही. मी आणि माझं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला योग्य स्थानापर्यंत जाता येत नाही. मग नातं काय करतं, मी आणि माझं हे घट्ट बनवण्याचं काम कोण करतं, नातं करतं. आणि मग व्यवहारातले नाते घातक आहेत. अहम ममतेची लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेले. एक नाही अहम ममतेची लवड सवडी, एक नाही ही अहमाध्यास आणि ममाध्यास कधीतरी मनुष्याचा गेला पाहिजे. पण ऐका, व्यवहारातलं नातंच एवढं घट्ट असल्यामुळे आपल्याला परमार्थातल्या नात्याशी आपलं फारसं घट्ट नातं नाही. ऐका, मग संत महात्म्याने काय केलं, व्यवहारातलेच नाते तेच असे उचलले आणि ते देवाकडे लावले. विठ्ठल माय बाप चून भगिनी आणि दुसऱ्या रंगात जाण्याकरता सुद्धा कलाच लागते. ऐका, महाराज सांगता विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. कोण कोण आहे विचारा तुकोबारायांना. तुकोबाराय म्हणता विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. किंवा तुम्ही जसं तुकोबाराय म्हणता तसं तुम्ही ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय म्हणता कृष्ण माझी माता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे ता. या जगतामध्ये ज्ञानोबाराय विचारा. आणि तुम्ही देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. या जगतामध्ये ज्ञानोबारायांसारखे महात्मे, तुकोबारायांसारखे महात्मे त्यांनी परमात्म्याशी नातं जोडलं महाराज. आणि परमात्म्याशी नातं जोडत असताना फक्त म्हटले नाही, तसं त्यांनी काय केले, स्वतः अनुभवही घेतला. जसं ज्ञानोबाराय म्हटले की मी पत्नी आहे, पण तो पती माझ्या उदरामध्ये जन्माला आला. पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची, पतिव्रता धर्म पाहावो माझा, सर्वा परिपती भोगीचे ओझा. पती जन्माला माझे उदरी. महाराज या जगता याचा अर्थ आहे की ईश्वर माय उपाधी, मायेपासून त्याची उपाधी, मयाध्यक्षण प्रकृती सोयते सचराचरम असं आहे. म्हणजे परमात्मा तोच भ्राता आहे, तोच पती आहे आणि मी त्यांची पत्नी आहे. असे वेगवेगळ्या अंगाने संत महात्म्याने त्याच्याशी नातं जोडलं. झाले पट्टरानी बरे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. झाले पट्टरानी बळे, हाच नेम आता न फिरे माघारी.
बैसले शेजारी गोविंदाच्या घरी गे झाले पट्टराणी बळे. मी या घरची कोण झाली पट्टराणी झाले म्हणजे मी पत्नी झाले असं तुकोबाराय म्हणतात. आणि आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय मात्र त्या परमात्म्याशी नातं जोडत असताना ते नातं जोडत असताना ते किती नातं किती लांबचे किती दूरचं आहे ते महाराज अभंगाच्या पहिल्या दुर्लांबुना केला गे बाई, दुर्लांबुना केला गे बाई. दुर्लांबला केला गे बाई ब्रह्मादिका तो न पडे ठाई. सांगतात आम्ही तो पती केलेला आहे अर्थात त्या परमात्म्याशी आम्ही नातं जोडलेलं आहे. कोण आहेत आम्ही आम्ही पत्नी आहोत ते कोण आहेत पती आहे ठीक आहे. मग तो कुठला आहे त्याचं काठिण्य सांगतात त्याचं अत्यंत तो दूरचा किती आहे. दुर्ळा दुर्ळ या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत दूरचा. जुनं काहीतरी आहे बघा ते दूरदेशीचा नाही नाही दूरदेशीचा बहुआवडीचा भिवरथडीचा नारायण किंवा पांडुरंग भिवरथडीचा नारायण आहे की नाही. तो कसा आहे महाराज सांगतात तो दूरदेशीचा आहे. दूरदेशीचा आहे का. आपण कोण आहेत परमात्म्याचे अंश आहेत. परमात्म्याचे अंश मग परमात्म्याचे अंश असोत तर आपण कुठून आलोत कुठून आलो दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. मी कसा दुरून आलोय दुरून या शब्दात मी दुरून तिथपासून प्रवास सुरू केला आणि प्रवास सुरू करत करत नाहीच उद्योग केला माझं माझं म्हटलं आणि मी इथून त्या परमात्म्यापासून मी काय झालो लांब झालो आणि मला दुःख झालं म्हणून दूर आहे. दूरचा नेमका अर्थ काय दूरचा या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा जवळ आहे का दूर आहे
बोला बोला. देव जवळ आहे का लांब आहे एवढं सांग. देव जवळ आहे. जवळ म्हणजे कुठे? देव देव जवळ म्हणजे कुठं? बोला ना टोपीवाले बाबा. देव जवळ आहे का लांब? असं द्या. जवळ आहे का लांब? तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता. वा. परमात्मा परोता दूर नाही. परमात्मा परोता दूर नाही. परमात्मा जवळ आहे का दूर आहे? तर परमात्मा जवळच आहे. परमात्मा लांब नाही. मग आपण त्या परमात्मापासून किती लांब आलो महाराज? पडिले दूर देशी मज आठवी मानसी मज आठवी मानसी. काय काय मग आपण दूरचे. ज्ञानोबा काय म्हणतायत? तो परमात्मा दूरचा आहे. पत्ता नाही सांगितला बरं का तो नेमकं कुठं आहे. फक्त काय सांगितलेले? दुर्ळा. तो अत्यंत दुर्ळा आहे. कर्नाटक शब्द आहे तो दुर्ळा. कसा आहे तो? महाराज सांगतात तो आंबोला. आंबोला या शब्दाचा अर्थ आहे तो पती आहे. दुर्ळा आंबोला. केला गे बाई ये. मी तो काय केलेला आहे? दूरचा पती मी केलेला आहे. कसा आहे तो? महाराज सांगतात ब्रह्मादिका तो न पडे ठाई. ब्रह्मादिकांना सुद्धा ज्याचा थांग पत्ता लागत नाही असा ब्रह्मादिकाला थांग पत्ता लागत नाही असं जे ब्रह्मतत्व आहे ते परमात्मा आहे. तुम्ही काय केलेला आहे? पती केलेला आहे. किती दूरचा आहे महाराज? किती. ब्रह्मादिकांना थांग पत्ता लागत नाही. हो. श्लोक आहे असा यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र सुरवती सांग पदक्रमोप निसदे गायन्तीयं सामदा विधुसुरा सुरगणा देवाय तस्मै. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यस्तवैर. वेदासारखा सामवेदासारखं त्याचं गायन करतो. ब्रह्म वरुण इंद्र रुद्र मरुस्थिती स्तुती करतात. यम ब्रह्मा वरुण रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यस्तवैर. वेदै सांग पदक्रमोपनिषद गायन्ति यम सामगा ध्यानावस्थितेन मनसा पश्यन्ति मेवगिनो. ध्यानात सुद्धा ज्या परमात्मा आहे त्यांच्या योगी लोकांच्या ध्यानात सुद्धा तो येत नाही. योग्यांच्या ध्यानी द्याताना थोडस ते तो आम्हा पाचशे मागे पुढे योग्यांच्या ध्यानात सुद्धा येत नाही. मग पुढं सुरासुरगणा एक नाही न विदुः. सुर असुरगण हा त्या परमात्म्याला न विदुः त्याला जाणत नाहीत. मग तस्मै देवाय नमः. मी त्या देवाला नमस्कार करतो. कोणत्या? जिथं यम ब्रह्म वरुण रुद्र मरुत सुरा जिथपर्यंत जाऊन पोहोचत नाहीत असं नव्हे. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप असणार जे तत्व आहे ब्रह्मतत्व आहे तेच ब्रह्मादिका तो न पडे ठाई. म्हणजे ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मादिक देवांना सुद्धा ज्याचा काय लागत नाही अंत लागत नाही. किंवा ते विदिता ठकविला विधोता आहे ना ते कालेच्या प्रसंगामध्ये म्हटलं जातं हे ना गाई गोवळ विधिता ठकविला असं आहे बघा ते. म्हणजे त्याला सुद्धा त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्याला तो सापडला नाही असं त्याचं काठिण्य आहे. आणि म्हणून महाराज सांगतात ब्रह्मादिका तो न पडे ठाई. मग महाराज आता त्या परमात्म्याशी जर नातं जोडलंय तर आता ते नातं जोडल्यानंतर आता इकडे तिकडे काही हालचाली करायची गरजच नाही.
चालू नये चालू हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. आपलं जे गंतव्य स्थान आहे ते जर आपल्याला प्राप्त झालं असेल तर आता पुढे काय हालचाल करायची काही गरज आहे का? नाही. मानवी जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे? महाराज सांगतात त्याच्यामध्येच आहे. महाराज कशामध्ये? आपुला तो एका देव करुणी घ्यावा, आपुला तो एका देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. या जगतामध्ये परमात्म्याला आपलं केल्याशिवाय या जगतामध्ये सुखच नाही. एरती माई के दुःखाची जनिती नाही, आधी अंती अवसानी आदो अंत्यचे नास्ती वर्तमाने पितंततः. जी वस्तू अगोदरही नसते नंतरही नसते ती मध्य काळात दिसत असली तरी ती नसते. विठाल विठाल. म्हणजे एरती माई ही दुःखाची जनिती म्हणजे तुम्ही आम्ही, हे जगत आहे, हे मृत्यू लोक आहे. अगोदरही नाही नंतरही नाही, आता दिसत असलं तरी ते खरं नाही. मी तुम्हाला विचारतो, मृगजळ पाहिले तुम्ही? नाही पाहिलं. बाबा तुम्ही पाहिले मृगजळ? नाही. तुम्ही पाहिले मृगजळ? बाबा तुम्ही पाहिले मृगजळ? झळ्या पाहिलेत का? मग त्यालाच मृगजळ म्हणते. आदो अंतीची नास्ती वर्तमाने पितंततः. जी वस्तू अगोदर नाही नंतर नाही ती मध्य काळात दिसत असली तरी ती वस्तू नसते. ऐका, उदाहरणार्थ मृगजळ सकाळी दिसतं का संध्याकाळी? दुपारी. सकाळी दिसत नाही, संध्याकाळी दिसत नाही, दुपारच्या काळात दिसत असलं तरी ती खरं नाही. आता याच्या विरुद्ध आदो अंतीची यत असती वर्तमाने पितंततः. जी वस्तू अगोदरही आहे नंतरही राहणार आहे, आता मध्यस्थितीमध्ये नसली तरी ती वस्तू असते. विठाल विठाल. तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही असं जे परमात्मा तत्व आहे ते परमात्मा तत्व आपलंस करणं याच्यातच इति कर्तव्यता आहे. आणि मग ज्ञानवारायम सांगतात की आम्ही त्या परमात्म्याशी आपलंस केलेलं आहे. अंबुला केला आम्ही, दुरुळा अंबुला आम्ही लांबचा पती केलेला आहे. आणि तो ब्रह्मादिकांना थांग पत्ता त्याचा लागत नाही. आणि मग आता ते प्राप्त झाल्यानंतर आता इकडे तिकडे जायची गरज आहे का? नाही. हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. किंवा
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या नाम मोक्ष. या नाम मोक्ष. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? विचारसागरामध्ये सुरुवातीला ज्याचं चिंतन केलेलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची. बरं ऐका, जे दुःख आहे ते जावं असं वाटलं पाहिजे. बरं गेलेलं दुःख किती दिवसांनी परत यावं असं वाटतं? नाही वाटत. बरं मिळालेलं सुख आहे ते किती दिवस राहावं असं वाटतं? कायमचं. म्हणजे दुःख कायमचं जावं आणि सुख कायमचं यावं, याचाच पारमार्थातला अर्थ आहे मोक्ष. आणि मोक्ष आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आता काही हालचाल करायची गरज आहे का? नाही. जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता इथपर्यंत ह्या पायऱ्या चढत चढत तुम्हाला जावं लागतं. जर तुम्हाला ज्ञानाच्या अंगाने परमात्मा प्राप्ती होत नसेल तर कर्माच्या अंगाने जा. कर्म तरी सोपं आहे का? कर्मही सोपं नाही. अत्यंत दुष्कर असं कर्म आहे महाराज. त्या कर्माच्या द्वारा परमात्मा प्राप्ती होत नाही. त्याला कौशल्यपूर्ण कर्म करावं लागतं. तर त्याला स्वे कर्मण्याभिरता संसिद्धी लभते नरः, त्याला संसिद्धी प्राप्त होते, त्याला मोक्ष प्राप्त होतो. कोणाला? जे कौशल्यपूर्ण कर्म करतो त्याला. आता कर्माचा 3ऱ्या अध्यायामध्ये 5व्या अध्यायामध्ये चिंतन करताना सगळं कर्माचा विचार आहे महाराज. काय कर्मामध्ये अत्यंत कठीण कर्म आहे, पण ती काहींनाच त्या कर्मातून काय होऊ शकतं? नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते. कर्म दुर्लभ आहे, कर्म कठीण आहे. ज्ञानाच्या अंगाने जावं तर ज्ञानाच्या अंगाने. विवेकच आपल्याला माहिती नाही, विवेकाचीच पायरी आपण अजून चढलो नाही तर वैराग्य, मुमुक्षुता, समाधी, षटक हे कुठलं प्राप्त होणार आहे? नाही. विवेकही नाही, वैराग्य नाही.